मित्रांनो, इंडियाज गॉट लेटेंट या रियालिटी शो मध्ये अलीकडेच झालेल्या वादग्रस्त टिप्पण्यांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी असे सुचवले आहे की युट्यूबर आणि प्रभावशाली रणवीर अलाहाबादिया, ज्याला बिअर बायसेप्स म्हणून ओळखले जाते, त्याच्यावर कारवाई केली. पाहूयात याविषयी सविस्तर. नमस्कार, मी सुरेश. इनसाइड स्टोरीच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजकालची पिढी ही कोणाचंही ऐकून किंवा कोणाच्या दबावाखाली न येता आपलं भविष्य स्वतः घडवण्याची ताकद ठेवते. म्हणूनच आता अनेकांना फार कमी वयात स्वतःच्या आवडीचं काम मिळायला लागलं. त्यात काही लोक असेही असतात जे कमी वयात अनेकांची प्रेरणा बनतात. आपणही त्यांच्यासारखं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यात जर ती व्यक्ती कोणी युट्यूबर असेल तर मग बघायलाच नको, जो आपल्या व्हिडिओमधून किंवा पॉडकास्ट मधून तरुणांना नेहमीच इन्स्पायर करत असतो. मात्र युट्यूबवरील रियालिटी कॉमेडी शोचा निर्माता परीक्षक रणवीर अलाहाबादिया याच्या विरुद्ध अश्लील भाषा आणि सामग्रीच्या वापराबद्दल एका भाजपा पदाधिकाऱ्याने सोमवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपायुक्त दीक्षित गोडाम यांनी सांगितले की या तक्रारीवर चौकशी सुरू आहे. आतापर्यंत कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. लोकप्रिय सोशल मीडिया व्यक्तिमत्व रणवीर अलाहाबादिया याला इंडियाज गॉट लेटेंट या समय रैनाच्या शो मध्ये पालक आणि लैंगिक संबंधावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे ट्रोल केले जात आहे. हा शो तरुणांमध्ये लोकप्रिय असून तो धक्कादायक आणि आक्षेपार्ह स्वरूपाचा असल्याचे म्हटले जाते. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट युट्यूब शोवर त्याने केलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर तो ट्रेंड मध्ये आला. अलाहाबादियाने सोमवारी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी त्याच्या पॉडकास्टवर बंदी घालण्याची मागणी सुद्धा केली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेत्यांनीही त्याच्यावर टीका करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. अलाहाबादिया हा त्याच ऑनलाईन कंटेंट क्रिएटर्स पैकी एक आहे, ज्याला गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात नॅशनल क्रिएटिव्ह अवॉर्ड देत होते. याआधी त्याने डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन सोबत भागीदारी करून विविध केंद्रीय मंत्र्यांची मुलाखतही घेतल्या होत्या. भाजप पदाधिकारी निलोत्पल मृणाल पांडे यांनी खार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत रैना, अलाहाबादिया आणि युट्यूबर आशिष चंचलानी यांच्यासह इतरांची नावे घेतली आहेत. या शो मध्ये अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पांडे यांनी तक्रारीसोबत एका पेनड्राईव्ह मध्ये संबंधित व्हिडिओ सादर केला आहे. पांडे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तसेच हा शो अपशब्द, अश्लीलता आणि नग्नतेला प्रोत्साहन देत असून तो तरुणांवर नकारात्मक प्रभाव टाकतो आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा विरोध करतो असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित व्हिडिओ पाहिलेला नसला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडू नयेत अशी सूचना दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही अलाहाबादियाच्या भाषेवर टीका केली आहे. ते म्हणाले की अलाहाबादियावर कारवाई करावी, अशा शोवर बंदी घालण्यात यावी. या माध्यमातून नक्की काय संदेश दिला जात आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एक पालक म्हणून हे ऐकून मला त्रास झाला असेही ते म्हणाले. अलाहाबादियाला पंतप्रधान मोदींकडून पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की भविष्यात अशा व्यक्तींना सन्मानित करण्यापूर्वी दोनदा विचार करावा, कारण त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन मिळते. मित्रांनो, जर तुम्हाला माहित नसेल तर हा रणवीर अलाहाबादिया नक्की आहे तरी कोण व काय करतो याच्याविषयी थोडी माहिती जाणून. रणवीरचा जन्म मुंबईतच झाला, त्यामुळे तो पक्का मुंबईकर आणि महाराष्ट्रीयन आहे असं म्हणायला हरकत नाही. रणवीरचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. कोणीतरी त्याला युट्यूब चॅनल सुरू करण्याची शिफारस केली, कारण त्यावेळी अनेक युट्यूब चॅनल वेगाने वाढत होते आणि भारतीयांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करणारे कोणतेही चांगले युट्यूब चॅनल त्यावेळेस नव्हते. त्यामुळे त्याने युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर रणवीरने त्याचे युट्यूब चॅनल ऑगस्ट 2015 मध्ये बिअर बायसेप नावानं सुरू केलं. यामध्ये तो माध्यमातून लोकांना फिटनेस आणि व्यायामाचं महत्व समजून देऊ लागला. लाईफ हॅक्सचेही काही व्हिडिओ बनवू लागला. तसंच मेन्स फॅशनशी निगडीत काही कंटेंट बनवू लागला. हळूहळू त्याच्या चॅनलला प्रसिद्धी मिळत त्याचे सबस्क्रायबर वाढत गेले आणि त्यानंतर रणवीरने एक पाऊल पुढे टाकत TRS म्हणजेच द रणवीर शो नावानं एक नवीन पॉडकास्ट शो आपल्या चॅनलवर सुरू केला. ज्या व्यक्तींना खूप कमी लोक ओळखतात पण ज्यांनी आयुष्यात महान कामं केली आहेत अशा लोकांना बोलवून त्यांचं पॉडकास्ट तो घेऊ लागला. तरुणाईनं हा शो अक्षरशः डोक्यावर घेतला. सुभाषचंद्र बोस यांच्यावर रिसर्च करणारे अनुज धर यासारखे व्यक्ती रणवीरने मोठ्या हुशारीनं आपल्या मुलाखतीत बोलवून घेतले. रणवीरच्या बिअर बायसेप्स या चॅनलचे सध्या तब्बल 42 लाख सबस्क्रायबर आहेत. तर रणवीरला फोर्ब्सचा 30 अंडर 30 हा पुरस्कारही मिळाला आहे. मात्र सध्या तरी तो लैंगिक संबंधावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे ट्रोल केला जात आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागताना बोलला की कॉमेडी माझ्या कुवतीबाहेर आहे, मी इथे फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे, असे बिअर बायसेप्स नावाने ओळखले जाणारा हा युट्यूबर म्हणाला. अनेकांनी विचारले की तुम्ही हा व्यासपीठ अशाच प्रकारे वापरणार आहात का? अर्थातच नाही. मी काहीही स्पष्टीकरण देणार नाही, फक्त माफी मागतो. मी वैयक्तिकरित्या चुकीचा निर्णय घेतला. माझ्या बाजूने ते योग्य नव्हते.
तरुण प्रेक्षकांसाठी खराब उदाहरण निर्माण केल्याबद्दल टीका होत असलेल्या या सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्तीने सांगितले की जबाबदारी घेणारा व्यक्ती बनण्याची त्याची इच्छा नाही. कुटुंब हे शेवटचे असेल जे मी कधीही अपमानित करेन. हे व्यासपीठ चांगल्या गोष्टींसाठी वापरायला हवे आणि हीच माझ्यासाठी या संपूर्ण अनुभवातून शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी सुधारण्याचे वचन देतो. व्हिडिओमधून संवेदनशील भाग काढून टाकण्यासाठी निर्मात्यांना विनंती केली आहे. मी फक्त माफी मागतो. कृपया माणूस म्हणून मला क्षमा करा, असे तो म्हणाला. यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा इनसाइड स्टोरी. धन्यवाद.